तर हाय गाईज, प्रेज लॉर्ड. स्वागत आहे का तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज ॲक्च्युली खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी आणि आमच्या फॅमिलीसाठी, कारण आज आमच्या नवीन घराचं गृहप्रवेश आहे आणि असं ठरवलेलं की नवीन घराचा सुद्धा ब्लॉग करूया. सो अजून आपण फ्रेश झालेलो नाही, आपण लवकर फ्रेश होऊन जाऊया खाली आणि जी काय कामं असतील ती राहिलेली करूया आणि आपण डायरेक्ट नंतर भेटूया. तुम्हाला थोडाफार म्हणजे घराचे जे काय टूर आहे म्हणजे घराचं सगळं तुम्हाला दाखवेन थोडंफार नंतर. सो भेटूया नंतर आपण डायरेक्ट आता. हॅलो गाइस, आम्ही चाललोय हॅलो गाइस. कसलं भारी वातावरण. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. पाऊस पडलाय अचानकच उन्हाळ्या महिन्यात, काही विषय काय कळत झाली. भारी वाटा लागली, गार वारे यायला लागले गॅलरीत. असं वाटायला की गॅलरीत झोपाय रात्रीचं मस्तपैकी. वाऱ्याला फॅन बिन नाही, त्यामुळं पिक्चर टाईप मध्ये घरी बी टॉप मध्ये गेली. सकाळपासून वैताग आलाय, 6 वाजल्यापासून कामं करायली, पाय बी लय दुखा लागल्यात. झोपले आल्या घर. आता झोपलो की मग रात्री झोप येणार नाही, त्यामुळं कुछ भी कोणाला पण यायला लागलाय. कोणाची वाट बघून दमलो. कोणाला काय अजून आला नाही, कोणाला बघूया. कोणाला जरा चिडल्यात. त्यांनी बोलवलं जेवायला, गेलो नाही तिकडे जेवायला काल, त्यामुळे जरा तापल्यात. बघा जरा गार करूया फ्रुटकन देऊन त्यांना. बस बाकी काय नाही, बाकी काय विषय नाही. सो गाईज, आता लाईट गेल्या, तर जे काही मी बोलेन ते सगळं लाईट आल्यावरती बोलेन. आणि यो जनरेटर मागवायचा हवा लागलाय फक्त एका घरासाठी. होय रे, जनरेटर मागवाला भाऊ, जनरेटर. तर असं काय नाही, जोक सपाट जनरेटर काय येणार नाही, ते उगाच आपल्याला ऍक्शन घ्यायला लागलाय. मला घ्यायला आलाय ऍक्शन घेऊ. थोडं मोठं बोलते बघा. काय मला विचारला काय बोलू, काय करायचंय. मी थांबले, माझ्यामुळे 2-3 मिनिटं वाढणार, टायमिंग वाढणार, पैसे मिळणार. अजून पैसे लांब आहेत. पैसे काय लांब नाही, अजून एक महिनाभर. तर टाकली सबस्क्राईब करा. असू दे. तर मित्रांनो, भावाचं प्रेम बघितलं ना, असं आहे. तुला लाईट मारला आणि तर गाईज, लाईट आलं आता फायनली. ॲक्च्युली खूप उशीर झाला आहे. लाईट फायनली म्हणजे लाईट येऊन खूप उशीर झाला आहे, पण आधीमध्ये कामं होती थोडीशी, ती आटपून घेतलीत. तर आता सगळी झोपायची तयारीत आहेत. सो मी बाहेर आलो शूटसाठी. तर आजचा जो काय दिवस होता तो खूपच छान गेला आणि कार्यक्रम खूपच चांगल्या पद्धतीने पार पडला.
आणि सगळेजण आज आनंदात आहेत. ऑफकोर्स आनंदात असणार. आणि हा दिवस खरंच खूप खरंच म्हणजे माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी खूपच काय म्हणतात भारी होता. म्हणजे अविस्मरणीय असं काहीतरी अविस्मरणीय होता. तर काल असा इन्सिडेंट झाला की मी काल सगळं आवरून वगैरे खाली बसलो होतो हॉलमध्ये आणि पप्पा बाहेर होते आणि त्यांच्याकडं मी असंच बघितलं आणि का माहीत नाही का तर डोळ्यातून पाणी आलं की त्यांनी काय काय कष्ट खाल्लेत काय नाही, किती मेहनत घेतली हे घर उभा करण्यासाठी. खरंच मित्रांनो, हे घर म्हणजे हे घर नाही, कोणतंही घर असू दे, एका बापासाठी किती अवघड असतं हे फक्त त्यालाच माहीत असतं. आपण फक्त वरवर बघत असतो की हे करा ते करा. आम्ही पण तेच केले, पण आम्हाला पण थोडी आता जाणीव आली की त्यांनी किती कष्ट खाल्लेत किती नाही. ॲक्च्युली मम्मीचा पण खूप सपोर्ट होता त्यांना आणि खरंच त्यांना देवानं खूप शक्ती सामर्थ्य पुरवलं हे सगळं करण्यासाठी. खरंच ते त्यांच्यावरती खरंच प्राऊड आहे मला की ते माझे बाबा आहेत. तर बाकी एवढं सांगत होतं की आपल्या आईवडिलांचं खरोखर आज्ञेचं पालन करत जावा. ॲक्च्युली मी सांगतोय, मी स्वतः हे अंमलात आणायला पाहिजे. तर होते माझ्याकडून कधी कधी चुका की मी उलटं बोलतो, कधी कधी त्यांचा आदर करत नाही, पण हळूहळू मी पण ते शिकत आहे. कारण ज्यावेळेस मी उलटं बोलतो किंवा त्यांचा आदर करत नाही, अनादर करतो, त्यावेळेस मी लगेच गॉडजवळ जाऊन क्षमा मागतो की एवढंच. आणि खरंच शेवटी ॲट दी एंड ऑफ द डे तेच असतात तुमच्यासाठी उभे आणि तेच तुमचे मोटिवेशन आणि खरी इन्स्पिरेशन असतात. बाकी काय नाही, एवढं सांगायचं होतं. आणि जे काय आता जिमचं मिनीकट आणि बल्कचं जे काही इश्यूज आहेत माझ्याबद्दलचे ते सगळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन, सांगेन. तर आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.